जालना जिल्हा हा मोसंबीचे आगार समजला जातो. जिल्ह्यात मोसंबीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. मराठवाड्याच्या मातीत पिकलेली मोसंबी ही विशिष्ट चव असलेली असल्याने तसेच ती टिकाऊ असल्याने उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये जालन्याच्या मोसंबीला मोठी मागणी आहे. जालना मोसंबी मार्केटमध्ये सध्या आंब्या बहाराची मोसंबी विक्रीसाठी येत असून ही मोसंबी व्यापाऱ्यांमार्फत उत्तर भारतातील 3 ते 4 राज्यांमध्ये पाठवली जाते. आपल्या जालना मोसंबी मार्केटमध्ये यावर्षीचा आंबे बहार आता सध्या सीझन सुरू आहे आणि सध्याची आवक 2 दिवसात पावसामुळे जरी कमी झाली तरी मागच्या आठवड्यात 200 ते 500 टनापर्यंत साधारणतः आवक चालू आहे. आणि आंबे बहाराचं मोसंबी यावर्षी मागच्या 15 दिवसापासून सूर्यप्रकाश नसल्यामुळे गळीचं प्रमाण वाढलं होतं आणि त्याच्यामुळे शेतकरी माल गळ होत असल्यामुळं जास्तीची आवक वाढली होती. आपल्या इथून मोसंबी पूर्ण भारतामध्ये जास्तीत जास्त मोसंबी उत्तर भारतामध्ये जाते. दिल्ली, जयपूर आणि मथुरा, आग्रा, कानपूर, बनारस इत्यादी ठिकाणी मोसंबी जाते आणि जास्तीत जास्त रेट आता 22,000 पर्यंत मिळाला. मागच्या आठवड्यात साधारणतः 20 ते 30 गाडी जात होती आणि या लहान मोठी गाडी त्यामध्ये येते आणि या आठवड्यात साधारणतः 5 ते 10 गाड्या जातात. मोसंबी पिकवणारे जे 2 जिल्हे जास्तीचे आहेत, औरंगाबाद आणि जालना, आणि परभणीचा काही भाग, आपला बुलढाण्याचा काही भाग, बीडचा काही भाग, इथून आपल्याकडे आवक होते आणि जास्तीत जास्त मोसंबी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातून असते. भविष्यात रेट वाढतील. आता या आंध्राचा जो माल आहे तो साधारणतः या 15 सप्टेंबरपर्यंत आपल्याकडून जाणाऱ्या मालाची क्वालिटी चांगली राहते आणि 15 सप्टेंबरनंतर आंध्राचा माल पिवळा होतो. त्यामुळं उत्तर भारतामध्ये आंध्राचा मालाची आवक कमी होऊन जाते आणि आपल्या मालाची डिमांड वाढते. त्यामुळं रेट निश्चित वाढते. आपली मोसंबी टिकण्यासाठी जास्तीचं म्हणजे टिकवण्याची क्षमता असते आणि आंध्राची मोसंबी टिकणारी कमी असते, कमी दिवस टिकते. त्यामुळं ती पिवळी पडते आणि व्यापारी त्यानं इथून पुढे त्याला घेण्यासाठी इच्छुक नसतात. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्या बहाराच्या मोसंबीची आवक होत असून दररोज 200 ते 500 टनांच्या आसपास मोसंबीची आवक होते. या मोसंबीला 18,000 पासून ते 22,000 रुपये प्रति टन एवढा दर मिळत आहे. उत्तर भारतातील दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधून जालन्याच्या मोसंबीला मोठी मागणी आहे. दररोज 25 ते 30 गाड्या जालना मोसंबी मार्केटमधून उत्तर भारतात रवाना होत आहे. त्यामुळे जालन्यातील मोसंबीची गोडी उत्तर भारतीयांना लागली असं म्हटलं तर वावगं ठरू नये. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.